नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। कालपासून हाकेंच्या एका पोस्टमुळे महाराष्ट्रात खळबळ वाजली आहे। हाकेंनी थेट आपला रडण्याचा फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केला आणि त्यावरती असंख्य अशा कमेंट आल्या। यानंतर ओबीसी आंदोलकांमध्ये देखील मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। गेल्या 2 वर्षांपासून ज्या हाकेंची ओळख ही केवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते, ते थेट अंतरवाली सराटीत येतात, त्या ठिकाणी उपोषण करतात आणि राज्यातील एक मोठे ओबीसी नेते म्हणून ते समोर येतात। गेल्या 2 वर्षांपासून हाके हे एकही दिवस घरी बसलेले नाहीत, रोज कुठे ना कुठे त्यांची सभा ही होत असते। या दरम्यान हाके हे वेगवेगळ्या मुद्द्यांनी देखील चर्चेत राहिले। कधी त्यांना दारू पिताना पकडल्याचा दावा केला गेला, कधी त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला आणि कधी त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग या देखील सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरल्या। कधी त्यांच्या पत्नीची देखील कॉल रेकॉर्डिंग हे सोशल मीडियावरती व्हायरल झाली। गाडीच्या ड्रायव्हरचा पगार देखील त्यांनी थकवला, अशा प्रकारचे देखील मध्यंतरी त्यांच्यावरती आरोप झाले। मात्र लक्ष्मण हाके हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटलांसारखा एक मोठा नेता मराठा समाजामध्ये तयार झाला, मात्र या 2 गोष्टी विरोधाभास आहेत। मनोज जरांगे पाटलांसारखा एक मोठा नेता होण्याची स्वप्न लक्ष्मण हाकेंनी पाहिली, मात्र त्यांना ते जमलं नाही। जाती धर्मातले जे गरीब मावळे आहेत, प्रत्येक ठिकाणी तुमचा वापर केलेला आहे। जय म्हणण्यासाठी तुमचा वापर, गुलाल उधळण्यासाठी तुमचा वापर, पोलिसाच्या काट्या खाण्यासाठी, तुरुंगवास भोगण्यासाठी, जेलमध्ये जाण्यासाठी तुमचा वापर, तुम्हाला वापरून फेकून दिलेला आहे। तुमचा आजपर्यंत कंडोम सारखा वापर करून फेकून देण्याचं काम राजकीय हरामखोरांनी केलेलं आहे। म्हणतो भुजबळ साहेबांवर तो आरोप केला, इसतो एक लक्षात ठेव, ते विसरत नाहीत भुजबळ। उगा नव माय भुजबळ म्हणतात भुजबळ। मराठा समाजामध्ये अनेक नेते प्रस्थापित आहेत, कितीतरी मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, शेकडो मंत्री आहेत। मात्र अशा शेकडो मंत्री, आमदार, खासदार असताना देखील एकही आमदार, खासदार हा जरांगे पाटलांवरती वरचढ ठरू शकला नाही किंवा कोणाच्याही नियंत्रणामध्ये किंवा कोणाच्याही दबावाखाली किंवा कोणाच्याही हाताची कटपुतली होऊन मनोज जरांगे पाटील हे कधीही 2 वर्षामध्ये वावरले नाहीत किंवा कोणी त्यांना आदेश देतो आणि त्या प्रकारे ते वागतात किंवा कोणाला नेता मानतात, अशा कुठल्याही प्रकारची गोष्ट ही 2 वर्षामध्ये घडली नाही। एवढंच काय तर मनोज जरांगे पाटलांच्या बॅनरवरती साधा कुठल्याही नेत्याचा फोटो आजपर्यंत तुम्हाला दिसला नसेल। मनोज जरांगे पाटलांच्या स्टेजवरती तुम्हाला एकही नेता दिसला नसेल। मग तो कितीही मोठा व्यक्ती असो, मुख्यमंत्री असो किंवा आमदार, खासदार असो, तो त्यांच्या स्टेजच्या खालीच बसला। मात्र एकीकडे उलट झालं, लक्ष्मण हाके मी ओबीसीसाठी लढतो असं म्हणत आहेत, मात्र त्यांच्या बॅनरवरती कितीतरी ओबीसी नेत्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळाले असतील। आणि एवढंच नाही तर एकीकडे मनोज जरांगे पाटलांच्या सभेला आमदार, खासदार येतात आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके हे या आमदार, खासदारांच्या सभेला जातात। मग पंकजाताई मुंडेचा दसरा मेळावा असो, त्या ठिकाणी ते जाऊन बसतात। अशा असंख्य उदाहरणं मला पाहण्यात येतील। तर या ओबीसी नेत्यांनी लक्ष्मण हाकेंचा हा वापर केला, पूर्णपणे निवडणुकीमध्ये लक्ष्मण हाकेंना वापरून घेतलं। ज्या ठिकाणी मराठा आमदार, खासदार आहेत त्या ठिकाणी लक्ष्मण हाकेंना पाठवलं गेलं, त्यांच्या विरोधात तुम्ही प्रचार करा, म्हणजेच काय तर ओबीसी समाज हा एकवटेल आणि या मराठा आमदार, खासदारच्या विरोधात मतदान करेल, अशा प्रकारचा एक जातीयवादी प्रचार लक्ष्मण हाकेंच्या रूपाने या ओबीसी नेत्यांनी करून घेतला। विशेष करून राजेश टोपे यांच्या विरोधात असाच प्रचार केला गेला आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात ओबीसी गेला। सुरेश दास यांच्या विरोधात तेच झालं, गेवराईमध्ये देखील तेच झालं। असे असंख्य मतदारसंघ सांगता येतील की ज्या मतदारसंघामध्ये लक्ष्मण हाकेंचा वापर करून घेतला गेला। गेवराईमध्ये तर त्यांनी थेट वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या विरोधात त्यांनी प्रचार केला। त्यामुळे लक्ष्मण हाकेंचा हा वापर केला गेला आणि ते एक पेड आंदोलक आहेत, कोणीतरी पैसे देतो आणि त्या पैशावरती ते आंदोलन करतात, असा देखील त्यांच्यावरती वापर होतो। त्यामुळे लक्ष्मण हाकेंचा वापर हा या ओबीसी नेत्यांनी पूर्णपणे त्यांच्या स्वार्थासाठी करून घेतला। मध्यंतरी छगन भुजबळ यांच्या संदर्भात लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि तेव्हापासूनच छगन भुजबळ यांच्या टार्गेटवरती लक्ष्मण हाके आले होते। ते रात्री बेरात्री असं बोलत असतात, अशा प्रकारची खोचक प्रतिक्रिया देखील छगन भुजबळांनी लक्ष्मण हाकेंवरती दिली होती आणि तेव्हापासून लक्ष्मण हाके यांना डावलण्याचा प्रयत्न सुरू झाला। लक्ष्मण हाके यांच्या सभेला लाखोंची गर्दी होत होती, ही त्या ओबीसी नेत्यांच्या डोळ्यात दिसली आणि त्यामुळे आता लक्ष्मण हाकेंचा पत्ता कट करण्याची सुरुवात झालेली आहे। बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला लक्ष्मण हाके यांचा साधा फोटोही नाही आणि त्याच बीड जिल्ह्यामध्ये लक्ष्मण हाके याला 2 वर्षांपासून कमीत कमी 1.5 वर्ष तर ते या बीड जिल्ह्यामध्येच फिरताना पाहायला मिळाले असते।
मात्र त्याच ठिकाणी लक्ष्मण हाकेंचा साधा फोटोही आता हे लोक लावणार नाहीत. त्याचबरोबर त्यांच्या होणाऱ्या पुढच्या काही सभा बीड जिल्ह्यातील ह्या देखील रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 28 तारखेला जर एक मोठा महामेळावा घ्यायचा असेल तर त्या दरम्यान कुठल्याही प्रकारच्या अशा सभा होता कामा नये असं देखील ओबीसी नेत्यांचं मत असल्याचं बोललं जात आहे. लक्ष्मण हाके यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.